जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आता जर तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या ॲडलाईट मोशन ॲपमध्ये मी टेलिग्रामवरती बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक दिलेली आहे, ते इम्पोर्ट करून घ्यायचे प्रोजेक्ट. त्यानंतरनं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. तर मित्रांनो, पूर्ण बघायचं व्हिडिओ, मगच समजणार आहे. मी जरा चेंजेस केलेत मित्रांनो. या व्हिडिओला पासवर्ड नाही मित्रांनो, पण मी लई चेंजेस केलेलं आहे. पूर्ण बघायचं मगच समजेल मित्रांनो. बिटमार्कमध्ये आल्यानंतरनं एंडला यायचं, डबल बीटवरती यायचं मित्रांनो. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो. आपला 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर नाही ते बीट आहे बघू शकता मित्रांनो. 14.12च्या बीटवरती यायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक करून त्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे तुमचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. मी ॲड करून घेतो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथे इमेजेस ॲड केलेले आहेत मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो इथे एंडला यायचं व्हिडिओच्या हे 3 इमेजेस बघू शकता मित्रांनो. इथे हे 1 नंबरचा इमेज त्याला खेचून खाली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. त्यानंतर सगळे इमेजेसला खाली घ्यायचं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथे शॅडो आहे, शॅडो इफेक्ट त्याच्यावर खाली घ्यायचं आहे मित्रांनो. तर घेतल्यानंतर मित्रांनो डबल बीटवरती यायचं आहे. मी तुम्हाला एक इंक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तो ॲड करून घ्यायचा. मी ॲड करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो इंक इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो या बीटला यायचं आहे. त्यानंतर या टाईम ड्युरेशनवरून याची लेंथ बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर हीच लेअर कॉपी करायचं आहे मित्रांनो. कॉपी केल्यानंतर प्रत्येक बीटला पेस्ट करायचं आहे. इथे टाईम ड्युरेशनवरून कमी करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथे ॲड करून झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे यायचं पहिल्या लेअरला इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्स करायचं आहे. त्यानंतर क्रोमा की वरून कलर जो आहे तो ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाच इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्याला पेस्ट करायचं आहे. तिसऱ्याला सुद्धा हेच पेस्ट करायचं आहे मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पहिला इफेक्ट कॉपी करायचं आहे, बिटमार्कमध्ये जायचं आहे. त्यानंतर इमेजेसचे लेअर्स आहेत मित्रांनो, त्याला पेस्ट करायचं आहे. तिन्ही इमेजेसला पेस्ट करायचं आहे मित्रांनो. तर केलेलं आहे मित्रांनो पेस्ट. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे, वरती यायचं आहे. हे 3 इंक इफेक्ट आहेत मित्रांनो. हे फक्त फोटोच्या लेअरवरतीच करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, फोटोच्या वरती करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर शॅडो इफेक्टच्या वरती करायचं आहे मित्रांनो, नाहीतर शॅडो दिसणार नाही मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर पहिला दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. मी इथे वरी जे लिहून दिलेले आहेत मित्रांनो, इथे बघू शकता मित्रांनो. ते जे इथे लेअर्स आहेत मित्रांनो बघू शकता, या लेअर्सवरती पेस्ट करायचं मित्रांनो. हा इफेक्ट सगळ्या टेक्स्टच्या लेअर्सवरती पेस्ट करायचं आहे. मी करून घेतो मित्रांनो. लेअर्सवरती पेस्ट केल्यानंतर मित्रांनो ही जी टेक्स्टची लेअर आहे, फोंट आहे मित्रांनो, मी फोंट डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो, ऑल मटेरियलमध्ये. त्यानंतर इथे ग्रुपमध्ये यायचं आहे, एडिट ग्रुप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून सॉरी सर्कलचं जे एकदम वरी घ्यायचं आहे. त्यानंतर हा डोळा ऑन करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी सिलेक्ट करून घेतो. बघू शकता मित्रांनो सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर ॲडजस्ट करायचं असेल मित्रांनो तर करू शकता मित्रांनो. तर बॅक यायचं आहे. दुसऱ्या ग्रुपला सुद्धा असंच करायचं आहे मित्रांनो, पण वेगळा आहे जरा.
एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, हे जे वरती घ्यायचं आहे, त्यानंतर ना डोळा ऑन करायचा आहे, 3 नंबरच्या लेअरला यायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून इमेज ॲड होऊन जाईल मित्रांनो. तुमचे ॲड करायचं असेल मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे, मगच ॲड होईल. त्यानंतर ना तिसऱ्या ग्रुपवरती जायचं आहे मित्रांनो, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, सर्कलची जी लेअर आहे वरती घ्यायचं आहे, ही डोळा ऑन करायचं आहे, त्यानंतर ना कलर अँड फिलमध्ये जाऊन इमेज ॲड झालेली आहे, तुमचे ॲड करू शकता मित्रांनो तिथून. तर बघू शकता मित्रांनो, आता लास्ट इमेज आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे मित्रांनो. लास्टचं जरा वेगळं आहे मित्रांनो, सर्कलची जी लेअर आहे तो वरती घ्यायचा मित्रांनो पहिल्यांदा, त्यानंतर आपल्या चेकनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आपला इमेज ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. ॲड केल्यानंतर ना बॅक यायचं आहे, या इमेजला एकदम लास्टला घ्यायचं आहे, व्हिडिओच्या एंडला जायचं आहे, या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून इमेज बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे मित्रांनो, एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे, त्यानंतर न सेट करायचं आहे, बॅक यायचं आहे. ग्रुपमधले इमेजेस ॲड करून झालेले आहेत बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो, इथे ग्रुपचा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. इथून या लेअरवरती क्लिक करून इथून वाढवू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो अजूनसुद्धा तुम्हाला इमेज ॲड करता आलं नसेल मित्रांनो, हे पहिला आला असेल पण दुसरा आलं नसेल मित्रांनो, तर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मगच होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनवून. त्यानंतर ना या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.